क्या कहा फंसा दिया मेरे को। आता बा मुलगा आलाय ओरिजिनल सपाची काट. सर जीवन पाटील एक नांदुरे के बहुत बड़े श्रीमंत आदमी है. उत्कृष्ट कुक बनू शकतो आणि त्याच्या सहचारणीला खूप चांगली मदत करू शकतो. काय कामं करतो घरचे काय पाहिजे. हा आहे थोडा इच्छा काय थोडा अगर बकासुर को अगर देखा नहीं है तो वो हमारे साथ अभी मौजूद है. 2 वडे खाल्ले नाही, 5 वडे खातो पण एक साथ. मी मनातल्या मनात खाऊन गेलो. खाली पडेल वडा आहे का. कोरियाचे आहेत. आणि तुम्ही कुठून आले सर? मी युगांडा. तो चलो शुरू करते हैं. तो हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल. कैसे आप सब लोग? तो आज हम सुबह ही हम सब दोस्त सुबह 5 बजे उठ चुके थे. रॉबरी करने जा रहे हैं. हम जा रहे हैं रॉबरी करने. ये देखो, ये है श्री कौन हर्षल जी, और ये विशाल जी, ये शिवाजी, ये चेतन जी. तो हम सब जा रहे हैं किसको लूटने जा रहे हैं किसको लूटने? पाटिल सर मिस्टर जीवन पाटिल एक नांदुरे के बहुत बड़े श्रीमंत आदमी है. इनको लूटना है. आज लूटने जा रहे हैं हम सब. देखते हैं उनके घर में कुछ मिलता है कि नहीं. चलो कम तो जा रहे हैं हम, हमारे साथ बने रहिए. देखो फिर हम क्या क्या करते हैं आज. गाइस देखो, हमारी 2 रॉयल एनफील्ड निकल चुकी है. डाका डालने हम जा रहे हैं. तो चलो गाइस, हम पहुंच चुके हैं पाटिल सर के घर पे. ऊपर रहते लेकिन आए ना अभी तक, उन वजह से हमको लेट हो रहा है. ये देखो आ गए गाइस. ये है हमारे पाटिल सर बैग गिक लेके. पाटिल सर हाय करो. ये देखो बैठ गया अभी यंग गाय. गाइस गाड़ी की राइड लेते हुए हमारे पाटिल सर, इनको गाड़ी लेनी है अभी. चलाओ सर. अरे मी राहिलो ना, थांबा ना. देखो गाइस, हर्षल साहब का फार्म हाउस यहाँ पे बना हुआ है. ये देखो, ये सिक्योरिटी गार्ड सब बैठे हुए हैं कोहली साहब के. ये वाले अंदर देखो कितने बड़े हैं. ये देखो अंदर बैठे हुए हैं. बघा गाईच, आम्ही आलो मुलगी बघायला. आता येत आहे, नाही सॉरी, मुलगा बघायला आलोय. आता बा मुलगा आला आहे. तर हे बा ताट वगैरे आणतोय चांगला छानपैकी. पोहेचा प्रोग्राम चालू झाला आहे. आमची मुलगी शिवानी बाजूला आहे. शिवाय मग पाटील सर, कसे वाटले मुलाचे आजचे पोहे? मुलाने केले आमच्या. मुलाचे आजचे पोहे चांगले. मुलगा एक उत्कृष्ट कुक बनू शकतो आणि त्याच्या सहचारणीला खूप चांगली मदत करू शकतो. अच्छा वा, सहचारीला. आणि चेतन सर, तुम्हाला कसा वाटला आमचा मुलगा? मुलगा खूप सभ्य आहे, हां, चांगला आहे, कामं करतो घरचे. काय पाहिजे. अजून काय पाहिजे? मुलीला कायच पाहिजे. आपण मुलीला व्हिडिओ दाखवू. विशाल सर तुम्हाला काय वाटते मुलाबद्दल? मुलगा आहे थोडा इच्छा काय थोडा चांगला आहे. पण चांगला आहे. मग शिवाजी, तुला काय वाटते मुलाबद्दल? तुझ्या बाजूनच मुलगा बसलाय. हे आमची पोलीस आहे, हां, त्यांच्याकडे आज स्पेशल भुसावळचा वडापाव आणि पोहे खायला सगळं स्पेशल आलो का आपण? कांदे पोहे. तो देखो गाइस, यही कहाँ पे गए हो आदमी? उधर वड़ा पाव खाने हम कहाँ से कहाँ तक आ गए. दिखने में तो अच्छे दिख रहे हैं. आणि हा पाव होता त्याला. तू खाऊन प्या, कोणतरी मला खाऊन दाखवा बरं टेस्ट. ये यही आदमी. अरे थांब ना, सांग रे बा. 300 किलोमीटर दूर आलो वडापाव खायला. काय वाटते? लागले नाही मला. सर 300 किलोमीटर दूर आलो, काय वाटते तुम्हाला? ठीक आहे काय, बरं आहे. नॉर्मल चालते तेवढा. तर आपण टेस्ट करून पाहू. काहीच बघा, एक पाव घेतले आहे, कोणाला धकत नाही आहे. अगर बकासुर को अगर देखा नहीं है तो वो हमारे साथ अभी मौजूद है. राइट बैक. वो पुराने युग से उठकर अभी तक यहाँ पे है और जिंदा है. बकासुर मारा नहीं है.
अरे यार भरत चाललो प्लेट. दादा थोडस पुढे करा. पाव घ्या. ये नरम पाव है. ये देख के बहुत कुछ याद आता है. ये अच्छा है बहुत. अरे ये क्या है? घर का बचपन आ रहा है. चट्टी में थे आओ सर. ये ले रे भैया तेरे को. काय आता सेंटेन्स होतं याच माणसाचं की मी इथे येऊन कमीत कमी 8 ते 10 वडे खाऊ शकतो. इथे 2-3 चालू असेच खाणे होऊन राहिले. कोणता 25वा वडा चालू आहे. म्हणजे आम्ही इथं दिसतं लय कोण आहे. 2 वडे खाल्ले नाही, 5-6 वडे खातो पण एक साथ. मी मनातल्या मनात खाऊन गेलो. विशाल मी काय म्हणतो, हा तो मनुष्य जो म्हणे मी इथे येऊन 5-6 वडे कंटिन्यू खातो. अरे दोन खाता होऊन निघाले. सर कुठं चाललंय? आता जळगाव जायचा प्लॅन होता आमचा. हा पण आम्ही तो कॅन्सल करून आता शिराळा नावाचे हनुमानचं मंदिर आहे. खाली पडेल वडा आहे का? खाली माठ ठेवावं लागेल सर. चेतन तुला बी म्हणतोय की रस पाच म्हणून तू असं काय बोलला. कमी व्हायचे ना तुम्ही. माझी इज्जत तर करा. खोटी तर इज्जत करा माझी. भगवान क्या कहा फंसा दिया मेरे को. भगवान चला रे सर. हो सर तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल? मला प्रचलित जी गोष्ट वाचलेली जुन्या पुस्तकांमध्ये तर चांगदेव महाराजांसमोर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालून दाखवली होती. भिंत चालून दाखवली होती. असं काहीतरी आहे ती कथा. हे शूट करू शकतो. आवश्यक आहे जुन्या काळातले. हे पण शिलालेख काही लिहिलेलं आहे का बरं त्याच्यात. अजानं कुठं दडलेलं आहे म्हणून. चला आपण टंगळ मंगळ केली पण काहीतरी चीज झालं बस आता. असं इथे हे जळगावमध्ये असलेलं एक चांगदेव मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. हे खूप जुनं मंदिर आहे. कोणतरी ते मिट्टू बघा, मिट्टू ओरडतोय. ते लहान पिल्लू होते ते उडाले. तिथे मिट्टू पण आहे. हे सगळे आलेले आहे बघायला. असे फॉरेनर आहे असे सगळे. हां आणि हे चायनीज हे कुठचे आहे? कोरियाचे आहेत. आणि तुम्ही कुठून आले सर? मी युगांडा. युगांडा. आणि हे विशाल सर? अमरावती. अमरावती देश आहे काय? अमरावती देश आहे. अच्छा. आणि एक तर ते हिचा आहे साऊथ आफ्रिकेचा. ब्राझील. वाव इकडे मंदिर खूप. पाप धुवून घ्यायचे का आपण? वाव छान. इकडे बघू शकता आपण डोंगानी आहे तो. अच्छा इकडे करता येतं सफारी वगैरे ना. ते चाललंय. एकच आहे वाटते. ते येतं परत. बघा हे सगळे बसले इथे शांतपणे. खोली जास्त असेल ना. खोली जास्त गण खोल आहे. काफी पूर्ण आहे ना ती. लोक पाहतातच वर तुम्हाला. लोक हे बघण्यासाठीच असतात मित्र. अरे बापरे. बघा काहीच असं आतून मंदिर आहे. खूप छानसं. खूप जुनं आहे प्राचीन काळातलं. अशी एंट्री आहे बघा वरती. सापाची कात आहे ती. सापाची कात आहे.
हे बघा काहीच ओरिजिनल सापाची कात. जय देवा. बघा हे जुनं मंदिर आहे. थंड वाटते आहे ना. तर बघा काहीच हे जुन्या काळात हाताने केलेलं होतं. आता खूप जीर्ण झालेलं आहे त्यामुळे पडत आहे सगळं हे. पण हे पूर्ण हाताने केलेलं जुन्या काळातलं. काहीच बघा ही तेव्हा काळातली सगळ्या मूर्त्या बनवलेल्या होत्या. आता तुटलेल्या आहे सगळ्या. हे सगळे तिथचेच पूर्ण दगड आहे. हे तुटलेले पूर्ण. हे पूर्ण हाताने कला केलेली होती. हे एक चांगले दिसत आहे. हे बघा आता तुटलेलं आहे. याच्यावर पण अजून पण थोडा थोडा दिसतंय बघा. हे पूर्ण हाताने केलेली कला.